जळगाव शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। पर्यटन विकास महामंडळ या विभागाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हे सर्व आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण आता जळगावच्या मेरून तलावावर आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळे खेळ आणि वेगवेगळे स्पोर्ट्स जे वॉटर स्पोर्ट्स आहेत त्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि दृश्यांमध्ये आपण बघितलं या सायकलिंग आहेत, ज्या वॉटर सायकलिंग आहेत। जळगावकरांना वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता यावा, जळगावकरांना या सर्व गोष्टीचा आनंद घेता यावा म्हणून अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या खेळांचं या ठिकाणी गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आलेलं आहे। जळगावच्या मेरून तलावावर हे जे स्पोर्ट्स आहेत याचं उद्यापासून 3 ते 4 दिवसांपर्यंत आयोजन करण्यात येणार आहे। आणि या संदर्भात आपण नेमक्या अधिक माहिती घेणार आहोत। सर, काय सांगणार, कशा पद्धतीने किती दिवसासाठी कुणाकडून हे वॉटर स्पोर्ट्सचं आयोजन केलेलं आहे? ह्या ॲक्वाफेस्ट जळगाव ह्याचं आयोजन MTDCने केलेलं आहे। ही जी संकल्पना आहे आपले माननीय पर्यटन मंत्री गिरीश महाजन सर आणि व्यवस्थापकीय संचालक MTDC मनोज कुमार सूर्यवंशी सर यांच्या माध्यमातून झाली। आणि ह्याचा मुख्य उद्देश असा आहे की महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून बरेच ॲक्च्युली जागतिक दर्जाचे जलपर्यटन प्रकल्प राज्यात राबवत आहे, पण त्याच्याबद्दल जो अवेअरनेस आहे, लोकांमध्ये जागरूकता आहे ती निर्माण झाली पाहिजे। सर्वसामान्य जनतेला ह्या पर्यटनाचा अनुभव घेता आला पाहिजे, कारण हे जनरली पर्यटकांसाठी खूप महागडं असतं। तर आपण खूप नाममात्र दरात करणार आहोत। किती पद्धतीची खेळ आहेत सर नेमकी? ह्यामध्ये एकूण 17 प्रकारचे आपण जलपर्यटनाचे प्रकार आणलेले आहेत। त्याच्यामध्ये बरेच प्रकार हे पर्यावरणपूरक आहेत, बॅटरीवर चालणारे आहेत। आपण बघितलं वॉटर सायकल वगैरे आहेत, त्याच्या काही गोष्टींचं उद्या सकाळी उद्घाटन होणार आहे। आणि हे सर्व त्याचं जे प्रचलन आहेत हे आपले जे प्रशिक्षित कर्मचारी आहेत MTDCचे, जे कोकणामध्ये प्रशिक्षित झालेले आहेत, साताऱ्याला प्रशिक्षित झालेले आहेत, नाशिकला प्रशिक्षित झालेले आहेत, हे ते सर्व प्रचलन करणार आहेत। किती लोकांची या ठिकाणी टीम आलेली तुमच्या हाताने आणि किती दिवसांपर्यंत हे आयोजन या ठिकाणी असणार आहे? एकूण आमची 35 लोकांची टीम आलेली आहे। त्या 35 जणांमध्ये 25 जणं ही बोट चालक, जीव सुरक्षा रक्षक आहेत, स्कुबा डायव्हर्स वगैरे आहेत, आणि आमचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते पण आहेत त्याच्यामध्ये। जळगावकरांना काय आवाहन करणार? ह्या खूप सुवर्णसंधी आहे। म्हणजे मी पण कधी लहान होतो तेव्हा माझ्यासाठी हे सगळं स्वप्नवत होतं, परंतु आज पर्यटन मंत्री महोदयांच्या विचाराने आणि हे सर्व तुमच्या दारापर्यंत आलेलं आहे। आणि खूप नाममात्र दर आहे, तो तुम्हाला उद्या कळेलच। तो एवढा स्वस्त आहे, तर मला म्हणजे विश्वास आहे की जळगावकर मोठ्या संख्येने येतील आणि त्याचा आनंद घेतील। धन्यवाद। तर जळगावकरांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत TV मध्ये असेल, सिनेमामध्ये असेल, कोकणातल्या समुद्रकिनारी किंवा मुंबईला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जे वॉटर स्पोर्ट्स या ठिकाणी पाहतो, त्या वॉटर स्पोर्ट्सचं प्रत्यक्षामध्ये जळगावमध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून, पर्यटन विभागाच्या माध्यमातून जळगावकरांना ही मेजवानी अनुभवायला मिळणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटकांनी जळगावच्या मेरून तलावावर या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यावा असं आवाहन या विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।